तू तीच आहेस भाग 31. इशिका मॅम, तुम्ही इथे इतक्या रात्री काय करत आहात? शोन पळत आला आणि तिला म्हणाला. तसं त्याला बघून तिने नाक मुरडलं. ए चष्मीस, मला हा तुझा चष्मा अजिबात आवडत नाही. किती ओल्ड फॅशन आहेस रे तू. अशाने कशा तुला पोरी पटतील? काढून टाकतो चष्मा. तिने त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि फेकून दिला. तसा तो अवाक झाला. इशिका मॅम, आता तुम्ही प्लीज घरी जा. आपण उद्या बोलू, तो म्हणाला. तशी ती भुवया उंचावून त्याच्याकडे बघायला लागली. पहिलं मला हे सांग, मी इथे काय करत आहे? तिला आठवत नव्हतं म्हणून तिने त्याला विचारलं. इशिका मॅम, तुम्ही माझ्या बॉसकडे म्हणजे तुमच्या मिस्टर बीबीकडे आल्या आहात. तुम्ही त्यांच्याकडे काम करतात ना, मग काही कामानिमित्त तुम्ही आला असाल. पण कदाचित तुम्ही विसरले आहे. त्यामुळे तुम्ही आता घरी जा आणि सकाळी तुमच्या मिस्टर बीबीला भेटा. तो म्हणाला. तशी तिच्या डोक्यात टूप पेटली. मिस्टर बीबी? मिस्टर बीबीची मला खूप आठवण येत आहे. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मला त्यांना भेटायचं आहे. मला त्यांची खूप आठवण येत होती. आणि ते मला विसरले? असे कसे विसरले? तिने लगेच डोळे पुसले आणि रागात आत निघाली. इशिका मॅम, तुम्हाला या स्थितीत बघितलं तर बॉस चिडतील. तुम्ही प्लीज परत जा, शोन तिचा रस्ता अडवत म्हणाला. मी त्यांना भेटण्यासाठी इतक्या लांबून आली आहे आणि तू मला त्यांना भेटू देत नाही? मिस्टर बीबी, मिस्टर बीबी, बाहेर या. आज तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. बाहेर या. ती मोठमोठ्याने ओरडायला लागली. इकडे भार्गव शांतपणे झोपलेला होता. 3-4 दिवसापासून तो कामात इतका व्यस्त होता की त्याला झोपेला पुरेसा वेळही मिळत नव्हता. त्यामुळे तो आज निवांत झोपला होता. इशिका मॅडम, बॉस झोपलेले आहे. तुम्ही प्लीज इथून चला. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो, शोन म्हणाला. मी तुला सांगितलं ना, मी खूप लांबून आले आहे. आता मी कुठेही जाणार नाही. थकले आहे मी इतका लांबचा प्रवास करून. मला नाही सहन होत लांबचा प्रवास. त्रास होतो खूप. ती म्हणाली. तसा शोन चक्कर येऊन पडायचाच बाकी राहिला. कारण तिचं घर भार्गवच्या पॅलेसपासून जास्तीत जास्त अर्धा तासाच्या अंतरावरच होतं. इशिका मॅडम, तुम्ही अशा कुठून आला आहात? तो म्हणाला. तसा तिने डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न केला. मी का? मी ना सडूच्या घरून आली आहे, ती मोठ्या आयटीत सांगत म्हणाली. पण हा सडू कोण ते शोनला समजलं नाही. बरं ठीक आहे, आपण परत त्या सडूच्या घरी जाऊया, तो म्हणाला. तसं तिने रागात कमरेवर हात ठेवले. ए चष्मीस, तुला किती वेळा सांगितलं मी इथे मिस्टर बीबी यांना भेटायला आली आहे. आज त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. ती घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही, ती हट्टाने म्हणाली. इशिका मॅडम, पण आता तर बॉस झोपले आहे. मग तुम्ही तुमचे प्रश्न उद्या विचारा त्यांना, शोन म्हणाला. तशी तिने नाहीमध्ये जोरजोरात मान हलवली. उद्या नाही, परवा नाही, आत्ताच्या आत्ता मला मिस्टर बीबी यांच्याशी बोलायचं आहे. नाहीतर मी काय विचारायचं आहे ते विसरून जाईल, ती म्हणाली आणि परत पॅलेसच्या दिशेने निघाली. इशिका मॅडम, ऐका माझं प्लीज. बॉस खूप चिडतील. इशिका मॅडम, शोन तिच्या मागे चालला होता. इशिका डुलत डुलत आत गेली. ए चष्मीस, इथे खूप साऱ्या रूम आहेत. तुझ्या बॉसची बेडरूम कोणती रे? ती शोनची कॉलर धरत म्हणाली. आता तो काही करू शकणार नव्हता म्हणून त्याने भार्गवच्या बेडरूमकडे बोट दाखवलं. तसं इशिकाला त्याची बेडरूम माहीत होती, पण आज ती नशेत सगळं विसरली. ती त्यांची रूम. आता तुम्हाला दोघांना हवं ते करा. मी इथे नव्हतोच
आणि इथे काय झालं ते मला काहीच माहीत नाही. मीच चाललो. बाय बाय. गुड नाईट. शोनने आधी सावध पवित्रा घेतला, कारण जाताना भार्गव त्यालाच सांगून गेला होता की त्याला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही आणि आता त्याच्या झोपेचं खोबरं होणार होतं. म्हणून शोन आधीच तिथून पळाला. जा जा, मला कोणाची गरज नाही. आज मी बोलणार आणि मिस्टर बीबी ऐकणार. मिस्टर बीबी, मिस्टर बीबी, माझी झोप मोडून तुम्ही कसे शांत झोपू शकता? उठा. ती जोरजोरात त्याच्या मास्टर बेडरूमचा दरवाजा वाजवायला लागली. सगळे नोकर जागे झाले आणि कोण आहे बघायला लागले. भार्गव पण खाडकन उठला. मिस्टर बीबी, तिचा मोठ्याने ओरडायचा आवाज आला. इशिका? त्याने टाईम बघितला तर 12 वाजून गेले होते. इतक्या रात्री ही इथे काय करत आहे? तो बेडवरून उठला आणि दरवाजा उघडायला गेला. मिस्टर बीबी, मिस्टर बीबी. इशिकाचा आवाज देण्याचं काम चालूच होतं. भार्गवने दरवाजा उघडला तरी ती त्याच्या छातीवर जोरजोरात मारून त्याला उठवत होती. इशिका, त्याने तिचे दोन्ही हात पकडले. मिस्टर बीबीला बोलवा, ती म्हणाली. तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, कारण तिच्या तोंडातून ड्रिंकचा वास येत होता. त्यात अर्धी बॉटलसुद्धा तिच्या हातात होती. इशिका, तू ड्रिंक घेतली? तो एका एका शब्दावर जोर देत म्हणाला. तशी तिने पटकन होमध्ये मान हलवली. मिस्टर बीबी कुठे आहे? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्ही बाजूला व्हा. मिस्टर बीबी. ती त्याला ढकलून आत गेली. हिला पण आजच ड्रिंक करायचं होतं का? तो आत डुलत जाणाऱ्या इशिकाला बघून मनात वैतागून म्हणाला. इशिका, नीट उभी राहा. ती पडायला लागली तेव्हा तो पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला नीट उभं केलं. मिस्टर बीबी कुठे आहे? मी त्यांना खूप मिस केलं, ती भार्गवचा हात धरून म्हणाली. मिस्टर बीबी मीच आहे इशिका. तू इतकी ड्रिंक घेतली आहे की तुला मी ओळखायलाही येत नाही आहे? तो म्हणाला. तसं तिने त्याला निरखून बघितलं. तुम्ही माझे मिस्टर बीबी आहात? बघू बरं. ती त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून त्याचे डोळे, नाक, ओठ चेक करत होती. तिचा हात जसजसा चेहऱ्यावरून फिरत होता, भार्गवला नाजूक हातांचा स्पर्श वेडावून जात होता. मिस्टर बीबी, असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. इकडे दरवाजा बंद झालेला बघून सगळे नोकर गालात हसत निघून गेले. मी तुम्हाला खूप मिस केलं, ती रडत रडत म्हणाली. ओ, म्हणूनच तुम्हाला एकही कॉल नाही, एकही मेसेज केला नाही? तो म्हणाला. तसं तिने त्याच्या मिठीतून मान वर काढली आणि त्याच्याकडे बघितलं. तुम्ही तरी कुठे मला कॉल केला? ती नाक वर ओढत म्हणाली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर ते लाल झालेलं नाक जास्तच भारी दिसत होतं. मी खूप बिझी होतो, तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. त्यानेही तिला खूप मिस केलं होतं, पण तिला फोन करायला त्याला वेळ मिळत नव्हता. इतके बिझी होता की तुम्ही मला एक कॉल करू शकत नव्हता? मला इथे खूप त्रास झाला, ती तिच्या हृदयावर बोट ठेवून म्हणाली. आय एम सॉरी. तिचे भरलेले डोळे त्याला बघवले नाही. त्याने स्वतःहून तिला आपल्या मिठीत घेतलं. इशिका डोळे मिटून शांत उभी राहिली. मिस्टर बीबी, ती तसेच डोळे मिटून म्हणाली. त्याने हुंकार दिला. तुम्हाला मी आवडत नाही का? ती म्हणाली. तसं त्याने डोळे मिटून घेतले. तो काहीच बोलला नाही. इशिकाने डोळे उघडले आणि त्याच्यापासून लांब झाली. सांगा ना, मी आवडत नाही का तुम्हाला? माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणाली. पण त्याने तिला एकही उत्तर दिलं नाही. इशिका खूप आशेने त्याच्याकडे बघत होती. नशेत तिचे उघडझाप करणारे डोळे बघून त्याला तिच्या डोळ्यांवर ओठ टेकवावे वाटले.
पण एक कारण होतं जे त्याला तिच्याजवळ जाण्यापासून रोखत होतं. त्याने तिला आपल्यापासून बाजूला केलं, पण तिने त्याचा हात पकडला. आज नाही मिस्टर बीबी. आज मला कारण कळायलाच हवं. तुम्हाला मी आवडत नाही का? की दुसरं कारण आहे ज्यामुळे तुम्ही मला तुमच्याजवळ येण्यापासून थांबवत आहात? नकळत का होईना तिने त्याच्या मनातलं ओळखलं होतं. तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. इशिका, तू खूप नशेत आहे. आजचा दिवस तू माझ्याच बेडरूममध्ये आराम कर. मी दुसऱ्या रूममध्ये जातो. त्याने तिला हाताला धरून बेडवर बसवलं, पण इशिकाला रागच आला. तो वळून जायला लागला तितक्यात तिने त्याचा हात धरला आणि त्याला आपल्याकडे ओढलं. बेसावध असल्यामुळे भार्गव तिच्या अंगावर जाऊन पडला. तो घाईघाईत उठायला लागला, पण तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याला आपल्याकडे ओढलं. आज मी माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्याशिवाय जाणार नाही, ती लहान मुलीसारखी नाहीमध्ये मान हलवत म्हणाली. इशिका, प्लीज मला सोड. तो तिचा हात काढायला लागला, पण तिने त्याला खाली पाडलं आणि त्याच्यावर येऊन बसली. मी सांगितलं ना, माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही, ती त्याच्या टी शर्टची कॉलर पकडून म्हणाली. तिचा असा अवतार त्याच्यासाठी नवीनच होता. इशिका, प्लीज बाजूला हो, तो म्हणाला, पण तिने काहीच ऐकलं नाही. इशिका, प्लीज बाजूला हो. मला तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे. असंही तू आत्ता शुद्धीत नाही आहे. त्याने तिला बाजूला केलं आणि बेडवरून उठला. मिस्टर बीबी, आज जर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. परत कधीही तुम्हाला आपला चेहरा दाखवणार नाही, ती म्हणाली. तसा त्याने मोठा श्वास घेतला. आधीच ती नशेत असल्यामुळे तो तिला जास्त काही बोलू शकत नव्हता. असंही त्याने आत्ता जर तिला काही सांगितलं तर ते तिला आठवणीतही राहणार नव्हतं. तो तिथेच तिच्या पायाजवळ बसला आणि तिचे हात हातात घेतले. इशिका, मी तुला स्वतःपासून का दूर ठेवतो याचं कारण मी तुला नाही सांगू शकत, तो म्हणाला. तशी ती एकटक त्याच्याकडे बघायला लागली. का नाही सांगू शकत? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? एकदा बोलून बघा भार्गव. ही इशिका तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत आहे, ती त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. तसं त्याला खूप छान वाटलं. मी तुला खरं कारण सांगितलं तरी आत्ता तुझ्या लक्षात राहणार नाही, त्यामुळे आपण याविषयी सकाळी बोलूया, तो खूप शांतपणे तिला समजावत म्हणाला. आणि त्याच्या अशा बोलण्याने इशिका पिघळणार नाही असं होणारच नाही. तुम्ही नक्की मला खरं कारण काय ते सांगणार, तिने एकदा कन्फर्म करून घेतलं. तशी त्याने हो मध्ये मान हलवली आणि गालात हसला. आता तू शांतपणे झोप, मी बाजूच्या रूममध्ये आहे, तो म्हणाला आणि उठायला लागला. मिस्टर बीबी, तुम्ही पण इथे झोपा. मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. तुम्ही नव्हता तेव्हा मी तुम्हाला खूप मिस केलं, ती म्हणाली. ठीक आहे. त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. दुसऱ्या बाजूने तो पण येऊन झोपला. तशी ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला जवळ घेतलं. इशिका बडबड करत करत कधी झोपून गेली तिलाही समजलं नाही. भार्गवची मात्र झोप उडाली होती. तिला खरं सांगणं म्हणजे त्याच्या भूतकाळातल्या जखमांना परत कोरण्यासारखं होतं. त्याची झळ आता तिलाही बसणार होती आणि त्यालाही. आरव सर, थंडी वाजत आहे. आरवने कीर्तीला कारच्या बोनेटवर बसवलेलं होतं आणि तो खाली उभा राहून बोलत होता. ते दोघं समुद्र किनारा बघत होते. 1 मिनिट,
त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिथून एक जॅकेट काढलं. कीर्तीला ते जॅकेट घालून दिलं तेव्हा तिला बरं वाटलं. कीर्ती, तुझ्यासाठी मला वेळ मिळत नाही, त्यासाठी आय एम सॉरी. तो तिच्या चेहऱ्यावरचे केस दोन्ही हाताने तिच्या कानामागे करत म्हणाला. जवळपास उभे असलेले सगळे लोक कमी झाले होते. थोडे फार लोक होते तेही आत्ता घरी निघाले होते. आरव आणि कीर्ती तिथे उरले होते. तुम्ही सॉरी नका बोलू प्लीज, ती म्हणाली. कीर्ती, तुला माझ्याकडून काही अपेक्षा असतील, तुला मला काही सांगायचं असेल तर तू बिनधास्तपणे बोलू शकते. इथून पुढे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम माझं आहे. कधीही काही माझ्यापासून लपवू नको. पुढे जेव्हा तू माझी बायको म्हणून येशील तेव्हा तुझ्यावर जबाबदारी पडेल. पण असं अजिबात समजू नको की तू तुझ्या इच्छांना दाबून ठेवावं. तू प्रत्येक वेळेस तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यापुढे मन मोकळं करू शकते. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे आणि नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी मी माझा दिवस रात्र एक करेल. तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन आपल्या चेहऱ्याजवळ आणत म्हणाला. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्याला लागत होते. आरव सर, मला तुमच्याकडून फक्त एक वचन हवं आहे, ती म्हणाली तशी त्याने लगेच होकारार्थी मान हलवली. उलट त्याला आनंद झाला की त्याच्याकडून ती काहीतरी मागत आहे. भविष्यात जर तुमचा परिवार आणि माझ्यामधून तुम्हाला जर कोणा एकाची निवड करायची असेल तर वचन द्या की तुम्ही तुमच्या परिवाराला निवडणार. ती म्हणाली तसा त्याला शॉक बसला. आरवने थोडा विचार केला आणि तिने वचन घेण्यासाठी जो हात पुढे केला होता त्या हातावर हात ठेवला. मी तुला वचन देतो की माझी सगळ्यात पहिली निवड माझा परिवार असेल. आणि मी तुला हेही वचन देतो, भविष्यात कधी मी अशी सिच्युएशन येऊ देणार नाही ज्यामुळे मला परिवार आणि तुझ्यामध्ये कोणाला तरी एकाला निवडावं लागेल. तो म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिने हसून त्याच्या गालावर ओठ टेकवले. पहिल्यांदा तिने असं काही केलं म्हणून आरव खुश झाला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.